चांगला स्ट्रोक कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न. भावेश चांगला प्लेयर आहे, त्याची एक टीम आहे स्वतःची. चौकार मात्र मारतो. अध्यक्ष साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे सर्व प्रोफेशनल प्लेयर आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. चांगली बॉलिंग करतायत. गेले महिना ते दीड महिना जिल्हाध्यक्ष साहेबांनी मगाशी प्रतुल दादाही म्हटले की अध्यक्ष आमच्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे कोणतीच चिंता नाही. स्पर्धा चांगली करतो आम्ही. सोपं काम नाही आहे संपूर्ण रायगड जिल्ह्याला एकत्रित करणं. आजचा सुट्टीचा दिवस, रविवारचा, सर्व एकत्रित झालेत, नाही तर यमारची धावपळ किती असते हे सर्वांना ठाऊक आहे. पुन्हा बॅकफूट पंच, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. एक धाव आणि 33चा पाठलाग करत असताना स्कोर आतापर्यंत 13 धावा झाल्यात. प्रवीण तुषार जोशींचा आवाज अजूनही कडक आहे तसाच. हे चांगली बॉलिंग ऍक्शन आहे आणि ते अपील जोरदार. द्या आउट, काय होत नाही. अध्यक्ष साहेब आहेत, आउट द्या, काहीतरी फायदा होईल तुमचा. चांगली बॉलिंग केली अध्यक्ष साहेबांनी, अजिंक्य सरांनी. खरं तर वेळ मिळतो कुठे, डॉक्टरलाही कुठे मिळतो. डॉक्टर, वकील, हे एमआर, केमिस्ट, ज्या एमर्जन्सी सेवा आहेत, पोलीस झाले, जिथे वेळ मिळतो मग तिथे ते क्रिकेट खेळतात, त्यांना पाहिजे तसं. चांगली बॉलिंग केली अजिंक्य साहेबांनी. समोर प्रोफेशनल प्लेयर म्हणून एवढ्या धावा आल्या, बाकी नाहीतर एवढ्या धावा आल्या नसत्या कदाचित असं वाटतंय. अलिबाग टीमची आम्ही वाट पाहतो. अलिबाग टीम आपण आला असेल तर टॉस करण्यासाठी या, कारण पेन ए वर्सेस अलिबाग ए असा सामना असेल. सेकंड ओव्हरमध्ये कर्जत युनिटचे अध्यक्ष रोशन ठाकरे आलेत. युनिटचे अध्यक्ष. धावा 13 झाल्यात, 20 पाहिजेत 2 ओव्हरमध्ये. हो, मागे मारलाय आणि बॉल चाललाय तो सीमारेषा पार. भावेच्या बॅटमधून चौकार. अलिबागची टीम आलेली आहे का कॅप्टन? विलंब करू नका. आणि डाव्या बाजूला स्टेजच्या ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन आहे, आपण लवकरात लवकर रजिस्ट्रेशन आपलं करा. रोशन ठाकरे. हो, चांगला बॉल. अपील पाहायला मिळाली. भावेश म्हणजे अथर्व स्पोर्ट्स आणि चर्चेत असलेले ब्रँड कर्जत मध्ये, आणि त्याचे सर्वा ते स्वतःही केमिस्ट आहेत. हो, पाठला बॉल उडवलाय. हो, चांगला झेल. क्या बात आहे. कुणी कॅच घेतली? मनोज दादा आहेत का? कशाला नो बॉल? काय गरज आहे? अंपायर, अरे ते ऑर्गनायझर आहेत. नो बॉल होता म्हणून कॅच नाही. नो बॉल होता. नो बॉल +1, 2 रन. मनोज दादा मागच्यांना धावू नका. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा. तुषार दादा तुम्ही बॉलिंग टाका ना. तिसरी ओव्हर का? अरे रन धरायला पाहिजेत ना. पण प्रवीण मॉर्निंग स्टार मध्ये खेळत असतात नेहमी, परंतु आता काही नाही. डॉट बॉल. रोशन ठाकरे कमबॅक करतायत. बेसेगावचे रोशन ठाकरे जे युनिटचे अध्यक्ष आहेत. पेनची टीम आले. हो, चांगला स्ट्रोक मारलाय प्रवीण खडेने. बॉल स्क्वेअर लेगला फरार झालाय. षटकार. 6 स्कोर जाऊन पोहोचला. आता 22 वर 11 पाहिजेत. अलिबाग टीम आपण कुठे असाल तर आपण लवकरात लवकर टॉस साठी या. पेन ए टीम येथे उपस्थित झाले. धावा ठेवा तुषार जोशी यांना. हो, चांगला बॉल रोशन ठाकरे यांच्याकडून.
आणि फलंदाज मात्र इथे बाद झालाय. काय रे नमित कोणाच्या बाजूने नक्की? दोन्ही बाजूने केमिस्ट पण आणि एमआर पण. असं नाही पाहिजे. तुमची महायुती आहे का काय? हा त्यांच्यात पण कळत नाही कोण कुठल्या बाजूने. अलिबाग, पेण, करंजाडे, कळबोली, खारघर, कामोठे, रेवदंडा सर्व टीमला विनंती आहे की स्टेजच्या डाव्या बाजूला आपण या. नमितने आडवी बॅट फिरवली होती परंतु फायदा काही झाला नाही. अनिकेत मेडिकलचे रामराव पाटील 11 पाहिजेत. 11 6 बॉल मध्ये. अजिंक्य सर 6 बॉल मध्ये 11 तुम्हाला डिफेंड करायचे. अनिकेत मेडिकल हे काम मी आवर्जून घेतलं तर मला पहिलं कर्जत मध्ये कोणी इन्सुलिन आणून दिलं असेल तर ते अनिकेत मेडिकलचे रामराव सर आहेत. माझ्या सदा आठवणीत राहतील. आता ते काम ओम साई मेडिकल करतंय. कुणी करू दे. हो भावेश पहिला चेंडू तुषार जोशी यांनी निर्धाव टाकलाय. यांचं किमान वय 18 आहेत. कमाल का असतील ते त्यांना ठाऊक आहेत. अजूनही एनर्जेटिक. 65. अजिंक्य सर तिकडून आवाज देत आहेत. हा सामना त्यांनी फिरवला. भावेश चांगला आहे आणि ते चांगली मॅच होईल. 5 बॉलात 11 करायचे. हो आणखी एक निर्धाव चेंडू. टेन्शन आता वाढलंय. यमार म्हणजे विश्वास. शेवटपर्यंत कसा ना काहीतरी करून ते डॉक्टरला बरोबर पटवून केमिस्ट पर्यंत त्यांची औषधं पोहोचवणार. आणि तुषार जोशींनी आता मॅच मध्ये रंग भरलाय. प्रतुल मात्रे विकेट कीपर सातत्याने फेरबदल करतायत. तिकडे उभा राहा तिकडे उभा राहा. धावा वाचवायचे. यमार जिंकला पाहिजे बाकी काही नाही. तुषार जोशी 4 बॉल 11. भावेश समोर. पुढे येऊन आज तो केसलाय. मार्टिनची आठवण करून दिली. कालपासून डेमेन मार्टिन 2-3 दिवस थोडा चर्चेत आहे. षटकार 3 बॉल 5 मात्र पाहिजेत. डॉक्टर कांबळी सर आमचे टिकेमाळी सर तेही डॉक्टर आहेत परंतु कॉमेंट्रीचे डॉक्टर आहेत ते. 3 बॉल 5. भावेश डॉट बॉल आला तर मजा येईल मॅच मध्ये. हो एका हाताने सलमाने तर सर्व काही शक्य आहे. सलमानने कॅच घेतले. आता रंगतदार स्थिती. 2 बॉल आता 5. कोण जिंकणार हा सामना? खरं तर केमिस्ट आणि यमार एकमेकांच्या विरोधात कधी उभे राहत नाहीत. जे काय करायचे ते संगनमताने करतात. डॉक्टरलाही तपास लागत नाही त्या गोष्टीचा. परंतु आज एकमेकांच्या विरोधात. भावेश खरं तर तुम्ही जायला नव्हतं पाहिजे. हे सर्व टच प्लेयर आहेत. भावेश चांगला प्लेयर आहे. स्वतःचा ब्रँड आहे टिके सर अथर्व स्पोर्ट्स भावेशचा. केमिस्ट देखील आहेत. बाबा त्याचे प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत. मुलगा कुठेही खेळू दे मला ते फोन करतात समीर भावेश खेळतोय. बाबांचं विशेष प्रेम असतं. आणि सावळेगावचे कट्टर समर्थक देखील आहेत. बरेच वर्ष जेव्हा सावळे संघ इथे खेळलाय तर 2 बॉल 5 पाहिजे होत्या. 2 गेंद 5 रन. मनोज दरेकर काय बॅटिंग केले मनोज दरेकर यांनी. मगाशी ते सांगत होते टिकेमाळी सरांना तो झेल पॉइंटचा सर्वांच्या लक्षात होतं ते. परंतु तुषार जोशी चांगली बॉलिंग करतायत. फुलटॉस बॉल. मनोज दरेकर की त्यांचा साथीदार. हो तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. भले एकदा सुटला एक डॉक्टर सुटला परंतु दुसरा तिसऱ्याला पकडला. आता 1 चेंडू 5 ची गरज. काय बॅटिंग बॉलिंग केले तुषार जोशी. हॅट्रिक बॉल आहे तुषार जोशी यांचा. म्हणूनच मी मगाशी म्हटलं तुषार जोशी यांचं किमान वय 18 आहे. कमाल वय 65 आहे अशी माहिती अजिंक्य सरांनी दिली. सामना फिरवला सर यमार वाल्यांनी. हा मॅच टाय झाली तर डॉक्टर कांबळे सर सांगतात ही मॅच सुपर ओव्हर होऊ द्या. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 1 बॉल 5. 1 बॉल 4 केली तर सुपर ओव्हर. परंतु तुषार जोशी ग्रामीण मधून वेणगाव संघाकडून खेळायचे. जेव्हा सर्रास फेकी चालायची तेव्हाही तुषार जोशी प्लेन बॉलिंग टाकायचा.
कारण सर्वांना ठाऊक केले हे कित्येक वर्ष बारणे म्हणजे बारणे संघ देखील सगळेच टीम असं नाही फेकी सर्रासपणे चालायची आपल्याकडे. आता कुठेतरी नॉर्मल बॉलिंग मागील 2-4 वर्षांमध्ये कर्जतमध्ये आपण पाहतोय. 1 बॉल 5. तुषार जोशी सातत्याने फिल्डिंग सेट करतायत. कोण जिंकणार, केमिस्ट जिंकणार की एमआर जिंकणार कर्जतचे. सुरुवात दमदार केली होती. भावेश चांगला खेळला होता, प्रवीण चांगला खेळला होता, परंतु मनोज माफियासोबत तुषार जोशीने हा सामना फिरवलाय. 6 बॉल 11. आता 1 बॉल 5 पाहिजेत. स्लोवर वन टाकला आणि ते सामना जिंकलाय MR11 या टीमने. तुषार जोशीने हा सामना जिंकवलाय. वेल डन तुषार जोशी. सो मॅन ऑफ द मॅच आपण देऊ, परंतु त्या अगोदर अलिबाग टीम, पेन टीम आपण आला असेल तर टॉस साठी या. पेन संघ इथे आलाय. अलिबाग अभिनंदन. MR टीम प्रतुल दादाने सामना जिंकवलाय. तुषार जोशी फिटनेसची गरज वाटते हा या वयात मला वाटते. अलिबाग टीम तर मॅन ऑफ द मॅच मनोज दरेकर की तुषार जोशी, परंतु तुषार जोशी. वाघ यांना सर्वांना कॉलर माईक द्यायला पाहिजे सर कॉमेंटेटरी पेक्षा. आपण फक्त स्कोअर सांगू, यांना कॉलर माईक देऊ. सुनील पाटीलजींना विनंती आपण मंचावरती या. सिनियर MR सुनील पाटील सर यांना विनंती आपण मंचावरती या. आता मॅनेजर झालेत. या विनंती आहे सुनील पाटील सर आपण मंचावरती या. अरे वाघ थकलेत म्हणजे या वयात आम्हाला थकायला झालंय. किती 500. तुषार जोशी यांनी चांगली बॉलिंग केली. प्रतुलदा अलिबाग टीमचं काय बघा जरा, सामने थांबायला नको. प्रतुल दादा डॉक्टर कांबळी सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. तुषार दादा आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. तुषार दादा आपण वरतीच या. डॉक्टर कांबळी सरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. अलिबाग तुषार जोशी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, जो आपला टॉस बॉक्स आहे सध्या. डॉक्टर कांबळी सरांच्या शुभ हस्ते डॉक्टर कांबळी सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यावी ती तुषार जोशी यांना. विनिंग टीम साठी देखील एक ट्रॉफी आहे. प्रेक्षणीय सामन्याची ट्रॉफी केमिस्ट टीम आपण या प्रवीण खडे. MR टीम सांगते की हा सामना जरी आम्ही जिंकलो असलो तरी सुद्धा ते केमिस्टला ही ट्रॉफी डेडिकेट करतायत.
याला बरोबर सेटलमेंट म्हणतात. मजेशीर सांगायचं झालं तर. आणि या केमिक अभिनंदन अभिनंदन तुषार सर, प्रवीण खाडे, प्रवीण दादा आणि बाबेश आपणही. सो हे संगनमताने सर्वजण काम करत असतात. MR असू दे, मेडिकल टीमचे असू दे, तर संपूर्ण टीम आणि एकत्रित नेहमी काम करत असताना शेवटी हार जीत अजिबात नसते. तर डॉक्टर कांबळे सरांचे शुभ असते. या MR टीम आपणही या. हा पहिले एक फोटो येऊ दे प्रवीण दादाचा आणि त्यानंतर सामना जिंकला तो MR टीमने, परंतु त्यांनी ठरवलंय की ही ट्रॉफी आम्ही डेडिकेट करतोय मेडिकल टीमला, जे आम्हाला नेहमी सहकार्य करतात. शेवटी MRचं काम हे काय आहे प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि ही केमिस्ट सर्व मेडिकल अलिबाग टीम आणि पेन ए टीम टॉस साठी त्वरित या. विकेटवरती खेळू नका, विकेटवर खेळू नका, बाजूला खेळा. अगोदरच विकेट ओली आहे, बाजूला खेळा, बाजूला. कोण अमित दादा टाइम दे. हाँ दोन टीमला तर बोलवा, सामना चालू करा. अलिबाग आणि हॅलो, अलिबाग आणि पेन टॉस साठी या. 10:30 झालेले आहेत. अलिबाग आणि पेन. माहिती चेअर साठी वायर अलिबाग टीमचा कप्तान आणि पेन टीमचा कप्तान कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस सोडवण्यासाठी. सुनीलजी पाटील यांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अलिबाग आणि पेन टीमचा कर्णधार यांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस सोडवण्यासाठी. RNRW कप 2026 चा पहिला सामना अलिबाग वर्सेस